आई एकविरा देवी चैत्री यात्रेनिमित्त कार्ला गडावरील मुख्य मंदिर फुलांनी नटलंय। देशी विदेशी रंगीबेरंगी फुलांच्या आकर्षक सजावटीनं परिसर दिमाखात उजळलाय। भक्ती परंपरा आणि उत्साहाचा संगम असलेली ही चैत्री यात्रा साजरी होत आहे। राज्यात गुढीपाडव्याचा उत्साह संचारला असताना शिरूर तालुक्यातील अष्टविनायक तीर्थक्षेत्र रांजणगाव गणपती या ठिकाणी महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे। नववर्ष हे सुख आणि समाधानाचं जावं यासाठी भाविकांनी आज हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी रांजणगावच्या महागणपतीचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे। तर देवस्थान ट्रस्टनं देखील पाडव्याच्या निमित्तानं मंदिर गाभाऱ्याला आकर्षक अशा रंगबिरंगी फुलांची आणि साखर पाक पासून तयार केलेल्या गाठीची सजावट केली आहे। लोणावळ्यातील आई एकविरा देवीच्या पवित्र प्रांगणात गुढीपाडव्याच्या निमित्तानं आगरी कोळी बांधवांनी पारंपरिक गुढी उभारून नववर्षाचं स्वागत केले। यावेळी देशातील एलपीजी गॅस टंचाई दूर होऊन आखाती देशात शांतता प्रस्थापित व्हावी अशी मनोभावे प्रार्थना आई एकविरा देवीच्या चरणी अर्पण करण्यात आली। भक्तिभाव आणि सामाजिक जाणीवेचं सुंदर मिश्रण यावेळी पाहायला मिळालं। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील गुढी उभारली। कागल इथल्या घरासमोर गुढी उभारून विधिवत पूजन करण्यात आले। कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत यांच्या वतीनं गुढीचं पूजन करण्यात आले। पालघर जिल्ह्यातही गुढीपाडव्याचा उत्साह पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। पालघरमधील चिंचणी गावात मागील 14 वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेचं आयोजन केलं जातं। ढोल ताशा पथक, तारपा नृत्य, माता महालक्ष्मीची पालखी, भजनी मंडळ तसेच जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम सादरीकरण केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।